पाहत आहोत 11वीचा स्टेट बोर्डचा बायोलॉजीचा सिलेबस. त्यातला दुसरा टॉपिक आपण बघत आहोत, सिस्टमॅटिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. त्याच्यामध्ये आपण पाहिलं किंगडम मोनेरा. किंगडम मोनेरामध्ये देअर कन्सिस्ट ए युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम अँड विच इज ए प्रोकॅरियोटिक सेल्युलर ऑर्गनायझेशन. वी नो well about what is the mean of a prokaryote and what is the meaning of the eukaryote. After that we have studied about the morphologically here how the four type of a bacteria. Spherical one is called as a coccus, rod shaped is called as a bacilli, and comma shaped which is called as a vibrio, and then spiral which is arrangement, this is called as a spirillum. Okay, on the basis of evolution bacterium can classified into archibacteria and eubacteria. Today we have studied about the archibacteria, eubacteria and also the mycoplasm. Okay, first of all we have studied in detail here archibacteria. Okay, archibacteria, these are differentiate from other bacteria. These archibacteria is differentiate from the other bacteria on the basis of their different cellular feature. या आर्चीबॅक्टेरियामध्ये जे काही बॅक्टेरिया आहेत ते बॅक्टेरियापेक्षा वेगळे आहेत. कशावरून? ऑन द बेसिस ऑफ देअर डिफरंट सेल्युलर फीचर. त्याचे जे काही सेलचे फीचर्स कसे आहेत या ठिकाणी डिफरंट असे फीचर्स आहेत. याच्यावरून या ठिकाणी तो अदर बॅक्टेरियापेक्षा कसा आहे, वेगळा आहे. दीज बॅक्टेरिया आर मोस्टली फॉर्म इन एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट. आता त्याचं सेल्युलर फीचर असं आहे, द बॅक्टेरिया विच कॅन इन्क्लुडेड इन केस ऑफ द आर्चीबॅक्टेरिया दीज आर मोस्टली फाउंड इन एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट. अशा एन्व्हायरमेंटमध्ये ते आढळतात जिथं कंडिशन कशी आहे, सर्व्हाइव्ह करायला नीट अदर ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी सर्व्हाइव्ह करणार नाहीत. तशा वातावरणामध्ये सुद्धा हा आर्चीबॅक्टेरिया काय करतो, विच मे बी अ सर्व्हाइव्ह. ओके, हेन्स टर्म्ड ॲज अ एक्स्ट्रीमोफिलिस. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, ह्या जे बॅक्टेरिया आहेत ह्या बॅक्टेरियाला काय नाव दिलेलं आहे, एक्स्ट्रीमोफाइल्स. Why? Because it can live in the extreme condition of the environment. एन्व्हायरमेंटच्या एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये सुद्धा ह्या बॅक्टेरिया या ठिकाणी राहतात. म्हणून या ठिकाणी त्याला काय म्हणतात, एक्स्ट्रीमोफिलस. ओके, विच इज कॉल्ड ॲज ए एक्स्ट्रीमोफिलस. Why? Because it can live in the extreme condition also. Why? Because the cellular feature is different in these bacteria. They are found in a variety of phase. These are present a variety of phase from holacinic creature to slanty lag. इथपर्यंत ते आपल्याला दिसतात. अँड ऑल्सो दीज आर फाउंड इन द हॉट स्प्रिंग. हॉट स्प्रिंगमध्ये त्या प्लेसमध्ये सुद्धा आपल्याला आर्चीबॅक्टेरिया त्या ठिकाणी आढळतील. देअर ॲबिलिटी टू विथस्टँड सच hostile environment speak of their capacity to survive in very severe condition. These bacteria which can withstand, the bacteria there is a ability which can withstand in a very एक्स्ट्रीम कंडिशन, व्हेरी सिव्हिअर कंडिशन. अनेक सिव्हिअर कंडिशनमध्ये सुद्धा ह्या बॅक्टेरियामध्ये अशी काही ॲबिलिटी आहे, अशी काही कॅपॅसिटी आहे, त्या ठिकाणी त्या एन्व्हायरमेंटमध्ये सुद्धा ते काय राहतात, सर्व्हाइव्ह राहतात, लाईव्ह राहतात. बॅक्टेरिया दॅट कॅन विथस्टँड हाय सॅलिनाइट आर कॉल्ड होलोफिल्स. जे बॅक्टेरिया या ठिकाणी हाय सलाईन वॉटरमध्ये राहतात, कुठं, सॅलिनायटीज या ठिकाणी सलाईन वॉटरमध्ये सलाईन कंडिशनमध्ये राहतात, त्याला म्हणतात होलोफिलस. त्याला काय म्हणतात, होलोफिल्स. एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये राहणार एक्स्ट्रीमोफाइल्स. आणि जे काही या ठिकाणी हाय सॅलिनाइट्स ॲटमॉस्फिअरमध्ये जे राहतात त्यांना काय म्हटलेले, होलोफिल्स. व्हाईल दोज दॅट विथस्टँड एक्स्ट्रीम टेम्परेचर. कुठं, एक्स्ट्रीम टेम्परेचर, तापमानामध्ये, जास्त तापमानामध्ये जे सर्वाइव्ह राहतात बॅक्टेरिया विच इज कॉल्ड हिअर थर्मोफाइल्स. विच इज कॉल्ड ॲज ए थर्मोफाइल्स. ओके, आर्चीबॅक्टेरिया त्यांचं कॅरेक्टर काय, देर इज अ डिफरंट
than the other bacteria. These are differ from the other bacteria. Those bacteria are included in archibacteria. These bacteria are different from the other bacteria. Why? Because they are cellular feature. त्यांच्या सेलमध्ये काही असं विशिष्ट असं फीचर आहे, ते काय करतात, एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये सुद्धा लाईव्ह राहतात. ओके, दोज बॅक्टेरिया आर इन्क्लूड इन अ आर्चीबॅक्टेरिया. दीज कॅन लाईव्ह, दीज कॅन सर्वाईव्ह इन अ एक्स्ट्रीम कंडिशन also, so that it is called as a extremophilus. And these bacteria which can survive in high salinities atmosphere, so these type of bacteria is called as a holophiles. And those bacteria which can survive in extreme temperature which is called as a thermophilus. याच्यामध्ये जे काही बॅक्टेरिया आहेत, दुसऱ्या बॅक्टेरियापेक्षा ह्या ॲर्चीबॅक्टेरियामध्ये समावेश असलेल्या बॅक्टेरिया वेगळे आहेत, कारण त्यांच्या पेशीचे काही लक्षणं, फीचर्स, रचना वेगळी आहे. त्याच्यामुळं याच्यातले बॅक्टेरिया कितीही एक्स्ट्रीम कंडिशन राहू द्या, त्या कंडिशनमध्ये जिवंत राहतात. म्हणून या बॅक्टेरियांना एक्स्ट्रीमोफिल्स असं म्हटलेलं आहे. जे बॅक्टेरिया सॅलिनेटरी हाय सॅलिनाईन वॉटर जरी असलं, कंडिशन जरी असलं, तरी सलाईन कंडिशनमध्ये सुद्धा ते लाईव्ह राहतात. अशा प्रकारचे ज्या बॅक्टेरिया आहेत त्यांना काय म्हणतात, होलोफिलस. दोज बॅक्टेरिया विच कॅन सर्वाईव्ह इन एक्स्ट्रीम टेम्परेचर, जे बॅक्टेरिया एकदम हाय टेम्परेचरमध्ये सुद्धा सर्वाईव्ह राहतात, अशा प्रकारच्या बॅक्टेरियाला काय म्हणलेलं आहे, थर्मोफाइल्स. अ व्हेरी कॉमन एक्झाम्पल इज द मिथिनोजेनिक बॅक्टेरिया. यांच्यामध्येच कोणत्या बॅक्टेरिया आहेत, मिथिनोजेनिक बॅक्टेरिया आहे. त्या बॅक्टेरियामध्ये काय आहे, फाउंड इन गट ऑफ रुमिनंट काउज अँड बफेलोज. दीज बॅक्टेरिया हेल्प इन प्रोडक्शन ऑफ मिथेन इन बायोगॅस प्लांट. ह्या बॅक्टेरियामध्ये अशी क्षमता आहे, त्यांच्यामध्ये ते बॅक्टेरियाचं नाव आहे मिथोजेनिक बॅक्टेरिया. ते काय करतात, या ठिकाणी रुमिनंट या ठिकाणी काऊच्या आणि बफेलोजच्या त्यांनी रूपांतर या ठिकाणी करतात. कशामध्ये, मिथेन गॅसमध्ये, बायोगॅसमध्ये. आपण बघतो गोबर गॅस या ठिकाणी शेणापासून, काऊडंग वगैरे, त्याच्यामध्ये मिथिनोजेनिक बॅक्टेरिया त्या ठिकाणी असतात आणि त्यांनी रूपांतर कशात करतात, मिथेन नावाच्या गॅसमध्ये करतात. त्यालाच आपण काय म्हणतो, बायोगॅस. ओके, मग हा मिथिनोजेनिक बॅक्टेरिया कुठं यूज केला जातो, या ठिकाणी बायोगॅस प्लांटमध्ये. ओके, देन यू बॅक्टेरिया. आर्चीबॅक्टेरिया आला लक्षात, एक्स्ट्रीम कंडिशनला सर्वाईव्ह या ठिकाणी राहतात. हाय सलाईन वॉटरमध्ये, नेचरमध्ये ते राहतात आणि एक्स्ट्रीम टेम्परेचरमध्ये सुद्धा ते लाईव्ह राहतात. व्हाय? बिकॉज द सेल्युलर फीचर इज डिफरंट फ्रॉम द अदर टाईप ऑफ द बॅक्टेरिया. दिस वन इज अ आर्चीबॅक्टेरिया अँड नेक्स्ट वन इज अ यू बॅक्टेरिया. नाऊ वी हॅव स्टडीड in detail about the eubacteria. Eubacteria. Okay. These are commonly referred true bacteria. Eu means good. Okay. Which is called as a true bacteria. They have cell wall of peptidoglycan. The cell wall is consist of peptidoglycan. They are found as autotroph and heterotroph. Okay. The bacteria which is included in case of the eubacteria, these are autotrophic or a heterotrophic. These are autotrophic or heterotrophic. We know about what is mean by autotroph. Autotroph means the organism which can synthesize own food material. स्वयंपोषी, हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. Those organism could not produces a own food material, परपोषी, which is called as a heterotrophs. In case of the eubacteria, some bacteria are autotrophic and some are heterotrophic. eubacteria मध्ये जे काही बॅक्टेरियांचा समावेश आहे, काही बॅक्टेरिया स्वयंपोषी आहेत, तर काही बॅक्टेरिया कशा आहेत, या ठिकाणी परपोषी या ठिकाणी आहेत. द ऑटोट्रॉफ कॅन बी फोटोसिंथेटिक लाईक ए क्लोरोबियम. आता या ठिकाणी जे काही ऑटोट्रॉफिक आहेत ते कसे, photosynthetic, which can produces own food material with the help of a photo, means with the help of a light. These are a photosynthetic like a chlorobium. नाव काय आहे, क्लोरोबियम. ग्रीन सल्फर बॅक्टेरिया, which is called as a green sulfur bacteria. And chromatium or chemosynthetic like sulfur bacteria. Here present two bacteria. One is a green sulfur bacteria and other is a sulfur bacteria. Okay, one is a chlorobium and other is a chromatium or chemosynthetic like sulfur bacteria. Okay, these are mostly multicellular.
These eubacteria are mostly a multicellular, means the organism is not unicellular, which they are mostly multicellular filamentous form living in fresh water. These are living in a fresh water. Who here living in fresh water? Those are here eubacteria. These are living in a fresh water. Okay. The body is covered by mucilaginous sheath. The bacteria, eubacteria, the body is covered with this is a body. This body is covered with a mucilaginous sheath because it can live in a water. Okay. म्युसिलेज चिकट पदार्थ या ठिकाणी त्यांच्या बॉडीवरती असतो. द बॉडी इज कवर्ड बाय म्युसिलेजिनस शीथ. द जेनेटिक मटेरियल इज टिपिकल प्रोकॅरियोटिक. ओके. जेनेटिक मटेरियल कसं आहे? जस्ट लाईक अ प्रोकॅरियोटिक. हियर प्रेझेंट ए क्लोरोफिल ए, देर इज प्रेझेंट ए क्लोरोफिल बी, कॅरोटीन अँड झॅन्थोफिल. देर इज ऑल्सो प्रेझेंट ए झॅन्थोफिल. देर इज प्रेझेंट झॅन्थोफिल also. Okay. Are photosynthetic pigment. In the chloroplast there is present a 4 type of a pigment: chlorophyll A, chlorophyll B, xanthophyll and carotene. These pigments are also present in case of the eubacteria. Filaments show heterocyst. Okay. If this one is a filamented body, there is present a heterocyst. One cell is larger. This cell is called as a heterocyst. This one is a heterocyst here. Body is filamentous and covered by the mucilage. The body is filamentous and covered by a mucilage. This body is covered by a mucilaginous sheath here, and the one cell is a knot-like structure here, thick structure. This is called as a heterocyst, which is a cyst. गाठ असल्यासारखा एक भाग असतो, त्याला या ठिकाणी म्हटलेलं आहे हेटेरोसिस्ट असं म्हटलेलं आहे. अँड दिस हेटेरोसिस्ट विच हियर फिक्स ए नायट्रोजन. इट कॅन फिक्स ए नायट्रोजन फ्रॉम द ॲटमॉस्फिअर. हा जो हेटेरोसिस्ट आहे, हा हेटेरोसिस्ट काय करत असतो? जो काही ॲटमॉस्फिअरमध्ये नायट्रोजन आहे, तो नायट्रोजन घेण्याचं काम या ठिकाणी हेटेरोसिस्ट या ठिकाणी करत असतो. हे म्युसिलेजिनस बॉडी या ठिकाणी आहे. हियर हेटेरोट्रॉप्स आर द मोस्ट अबंडंट. आपण आधी बघितलं ऑटोट्रॉप्स, आता बघत आहोत हेटेरोट्रॉप्स. या आता ह्याच्यामध्ये यूबॅक्टेरियामध्ये ऑटोट्रॉप पण आहेत आणि हेटेरोट्रॉप पण आहेत. ऑटोट्रॉपमध्ये काय आहेत? 4 पिगमेंट होते: क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, झॅन्थोफिल अँड कॅरोटीन. ऑन द बेसिस ऑफ दिस फोटोसिंथेटिक पिगमेंट इट कॅन सिंथेसाइज अ ओन फूड मटेरियल. इन केस ऑफ द यूबॅक्टेरिया देर इज ऑल्सो प्रेझेंट ए हेटेरोट्रॉप्स. त्या ठिकाणी अजून कोण आहेत? heterotrophs. Means it could not synthesize own food material, are most abundant. Most of them are a decomposer. या ठिकाणी जर हेटेरोट्रॉप्स असतील तर हेटेरोट्रॉप्समध्ये अनेक ऑर्गॅनिझम कसे आहेत? विच इज अ डिकम्पोजर. डिकम्पोजर मीन्स कुजवण्याची क्रिया. कुजवणारे असे काही बॅक्टेरिया आहेत, ते काय करतात? तिथला पदार्थ कुजवण्याचं काम करतात. इन केस ऑफ द यूबॅक्टेरिया देर इन्क्लुडेड ए सम बॅक्टेरिया इज अ हेटेरोट्रॉफिक अँड दिस बॅक्टेरिया विच इज ॲक्ट ॲज अ decomposer and known for breaking down large molecule in simple molecule of a minerals. आता जो लार्ज मॉलिक्यूल होता त्यांना काय करतात? ब्रेकडाऊन करतात, कुजवण्याची क्रिया करतात आणि त्याचं काय करतात? सिम्पल फॉर्ममध्ये या ठिकाणी निर्माण करतात. दे कॅन बी ॲनएरोबिक. दीज आर ॲनएरोबिक. ओके. रेस्पिरेशनचे 2 प्रकार बघितले असताल तुम्ही. रेस्पिरेशन शिकलात ना. देर इज ए aerobic respiration and anaerobic. The respiration takes place in presence of the oxygen, which is called as a aerobic. Okay. And here respiration takes place in absence of a oxygen is called as a anaerobic. ज्या ठिकाणी श्वसन ऑक्सिजन नसताना केलं जातं त्याला काय म्हणायचं? ॲनएरोबिक. आता हे काही बॅक्टेरिया, काही यूबॅक्टेरियामधले काही बॅक्टेरिया कशा आहेत? ॲनएरोबिक आहेत. त्या ठिकाणी श्वसनाला कशाची गरज लागत नाही? ऑक्सिजनची गरज लागत नाही. ॲनएरोबिक हेल्पिंग इन कर्डलिंग ऑफ मिल्क. हे ॲनएरोबिक जे बॅक्टेरिया आहेत ते काय करतात? आपलं जे मिल्क आहे त्या मिल्कला दह्यात रूपांतर करायचं काम हे बॅक्टेरिया या ठिकाणी करतात. त्या बॅक्टेरियाचं नाव काय आहे?
लॅक्टोबॅसिलाय, बॅसिलस बघितले ना, लॅक्टोबॅसिलाय इट कॅन कन्वर्ट ए मिल्क इन टू द कर्ड. या ठिकाणी दुधाचं रूपांतर कर्डमध्ये करतात. ॲनएरोबिक बॅक्टेरिया आहेत. कोणत्या वर्गातले? यू बॅक्टेरियामधले, आणि त्यांचं नाव काय आहे? लॅक्टोबॅसिलाय. ओके, हिअर सम आर ए फिक्सिंग ऑफ नायट्रोजन. फिक्सिंग बघा किती कामाचे ते, फिक्सिंग ऑफ नायट्रोजन. आता नायट्रोजन ॲटमॉस्फिअरमध्ये असतं, त्याला या ठिकाणी फिक्स करण्याचं काम काही बॅक्टेरिया करतात, आणि त्या बॅक्टेरियाचं नाव आहे ॲझॅटोबॅक्टर. लक्षात ठेवा, ॲझॅटोबॅक्टर. प्रत्येक बॅक्टेरियाचं नाव. लॅक्टोबॅसिला काय करतो? मिल्क इज कन्व्हर्टेड इन टू कर्ड, अँड ॲझॅटोबॅक्टर विच कॅन फिक्स द ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन विच इज हेल्पफुल फॉर अ सॉईल. जमिनीला नायट्रोजनची आवश्यकता असते, आणि हे बॅक्टेरिया जेव्हा सॉईलमध्ये असतील त्यावेळेला ते काय करतात? ॲटमॉस्फिअरमधलं नायट्रोजन घेतात, जमिनीला देतात किंवा त्या प्लॅन्टला देतात. प्लॅन्टची ग्रोथ या ठिकाणी काय होते? जास्त या ठिकाणी होते. ओके, सम बॅक्टेरिया विच इज हेल्पफुल फॉर ह्युमन बिईंग, मानवासाठी आवश्यक आहेत, ते कोणते आहेत? अँटीबायोटिक प्रोटेक्शन. अँटीबायोटिक म्हणजे काय? एका रोगाला मारण्यासाठी त्याच्या विरोधातला रोगजंतू पाठवणे, त्याला काय म्हणतात? अँटीबायोटिक. ओके, अँटीबायोटिक प्रोडक्शन कोण आहे? स्ट्रेप्टोमायसिस नावाच्या बॅक्टेरियापासून अँटीबायोटिक या ठिकाणी काय केलं जातं? तयार केलं जातं. स्ट्रेप्टोमायसिस हा काय आहे? बॅक्टेरिया. लक्षात ठेवा, हा स्ट्रेप्टोमायसिस बॅक्टेरिया विच कॅन प्रोड्युसेस ए अँटीबायोटिक. ओके, कंपोस्टिंग अँड डिग्रेडिंग ऑइल. काही बॅक्टेरिया काय करतात? कंपोस्ट तयार करतात, खत तयार करतात, अँड ऑइललासुद्धा डिग्रेडेड या ठिकाणी करायचं काम ते करतात. बट द स्टोरी डझंट एंड हिअर. एवढ्यावरच ह्या यू बॅक्टेरियांची स्टोरी थांबल्या जात नाही. यू बॅक्टेरियामध्ये काही ऑटोट्रॉफिक होते, हेट्रोट्रॉफिक होते. ओके, आपण बघितलं या ठिकाणी काहीमध्ये हेट्रोट्रॉप्समध्ये काही बॅक्टेरिया काय करतात? डिकम्पोजरचं काम करतात. ॲनएरोबिक बॅक्टेरिया लॅक्टोबॅसिलाय विच कॅन कन्वर्ट ए मिल्क इन टू द कर्ड, and some are a nitrogen fixing bacteria which is azotobacter, and some are a streptomyces like bacteria which can used here for the production of a antibiotic. आता एवढ्यावरच ही स्टोरी बॅक्टेरियाची या ठिकाणी थांबत नाही. सम ऑफ देम आर पॅथोजेनिक. आता यांच्यामधले सम आर पॅथोजेनिक. पॅथोजेनिक लक्षात ठेवा बाळांनो, परत मला सांगायला लावू नका. पॅथोजन म्हणजे काय? ओके, पॅथोजन लक्षात असेल, कदाचित नसेल तर लक्षात ठेवा. पॅथोजन म्हणजे काय? रोग निर्माण करणारे जंतू, रोगाची लागण करणारे जे काही जीव आहेत त्यांना काय म्हणायचं? पॅथोजेनिक. दोज ऑर्गॅनिझम विच कॅन कॉजेस ए डिसीज टू द अदर ऑर्गॅनिझम. असे काही जीव ते काय करतात? दुसऱ्या जीवाला, दुसऱ्या सजीवाला या ठिकाणी काय करतात? डिसीज, रोग, आजार निर्माण करण्याचं काम करतात. त्यांना काय म्हणायचं? पॅथोजेनिक. ओके, दोज कॉजेस ए डिसीज टू द अदर ऑर्गॅनिझम विच इज कॉल्ड ॲज ए पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम. ओके, आता ह्या बॅक्टेरियामध्ये सम बॅक्टेरिया इज अ पॅथोजेनिक विच कॅन कॉजेस ए डिसीज, आजार निर्माण करतात. डिसीज म्हणजे काय? DISEASE. ह्या डिसीज म्हणजे काय? आजार. कोणत्या या ठिकाणी काय करतात? सम बॅक्टेरिया विच कॅन कॉजेस ए डिसीज लाईक टायफॉईड, कॉलेरा, ट्युबरक्युलोसिस अँड टेटॅनस. काही बॅक्टेरिया काय तयार करतात? या ठिकाणी टायफॉईड तयार होतो. हे काही जण आपल्याला या ठिकाणी काय करतात? रोग निर्माण करतात. दिस बॅक्टेरिया विच कॅन कॉजेस ए टायफॉईड. तुमच्या परिचयाचं आहे टायफॉईड. कॉलेरा पण तुम्हाला या ठिकाणी काय आहे? आता या ठिकाणी पहिला आहे टायफॉईड, दुसरा आहे या ठिकाणी कॉलेरा, तिसरा आहे ट्युबरक्युलोसिस. टीबीचा आजार माहिती आहे. इट इज ऑल्सो कॉजेस बाय द बॅक्टेरिया. ट्युबरक्युलोसिस अँड टेटॅनस. TTचं इंजेक्शन घेतो की नाही आपण? धनुर्वातीचं इंजेक्शन. खिळा लागला, लोखंड लागलं, त्याच्या गंजलेल्या भागावरती काय असतात? टेटॅनस बॅक्टेरिया असतात, अँड विच कॅन कॉजेस अ डिसीज हिअर. ओके, टायफॉईड, कॉलेरा, ट्युबरक्युलोसिस अँड टेटॅनस. ओके, देन मायकोप्लाझ्म. आर्ची बॅक्टेरिया आला लक्षात, यू बॅक्टेरिया आला असेल लक्षात. रोजचे रोज जशाला तसे या ठिकाणी नोट्स काय करायचे? तयार करायचे. नोटबुकमध्ये लिहायचं रोजचे रोज या ठिकाणी. वी हॅव मेकिंग अ नोट्स हिअर. देन अ मायकोप्लाझ्मा
नीट लक्ष द्या. These are smallest of the living form. These are a smallest of the living form. They do not have cell wall. त्यांना cell wall नसतो. Those organisms are included in case of the mycoplasma. These are a smallest living form. एकदम सूक्ष्म असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम ते आहेत. Do not have cell wall. त्यांना पेशीचं आवरण नसतं. मेनी फॉर्म्स आर पॅथोजेनिक. आता मायकोप्लाझ्मामध्ये जे काही ऑर्गॅनिझम जे काही सजीव इन्क्लूड आहेत दीज आर अ पॅथोजेनिक. मेनी आर अ पॅथोजेनिक. व्हॉट इज मीन बाय पॅथोजेनिक? विच कॅन कॉजेस ए डिसीज टू द अदर ऑर्गॅनिझम. रोग निर्माण करणारे जंतू. मोस्टली हे काय आहेत? पॅथोजेनिक असे या ठिकाणी आहेत. दे आर फाउंड रेजिस्टंट टू कॉमन अँटीबायोटिक. बघा किती शक्ती आहे त्यांच्यामध्ये. कॉमन अँटीबायोटिक जर दिलं तरी देखील ते मरत नाहीत. रोगाची लागण झाली आणि कॉमन अँटीबायोटिक दिलं तरी ते त्या ठिकाणी मरत नाहीत. का? ड्यू टू अब्सेन्स ऑफ ए सेल वॉल. त्यांच्यावरती काय नाही आहे? सेलचं वॉल नाही. असे सूक्ष्मजीव या ठिकाणी आहेत. त्यांचा समावेश कशात केलेला आहे? मायकोप्लाझ्मा. आणि त्यांच्यातले मोस्टली ते कसे आहेत? दे मेनी फॉर्म्स आर पॅथोजेनिक. त्यांच्यामधले मेनी फॉर्म्स कसे आहेत या ठिकाणी? पॅथोजेनिक आहेत, रोग निर्माण करणारे आहेत. ओके, आपण बघितलं किंगडम मोनेरा. तर आपण आता बघणार आहोत किंगडम प्रोटिस्टा. मोनेरा आलं लक्षात. आता आपण बघूया किंगडम प्रोटिस्टा. किंगडम प्रोटिस्टा खूप सोपं आहे. आता किंगडम प्रोटिस्टामध्ये कोणत्या सजीवांचा समावेश आहे? दिस ग्रुप इन्क्लूड ऑल द युनिसेल्युलर बट यूकॅरियोट. आता आपण किंगडम बघत आहोत मोनेरा. मोनेरा या ठिकाणी आपण कंप्लीट केलेले. आता आपण वळत आहोत प्रोटिस्टा. कोणतं राज्य बघत आहोत? प्रोटिस्टाचं राज्य. 5 राज्य आहेत पृथ्वी तलावरती. त्यातला दुसरं राज्यात चाललो तर आपण. आता पहिलं राज्य संपला. आता किंगडम प्रोटिस्टा. आता प्रोटिस्टामध्ये कोणत्या सजीवांचा समावेश आहे हे पहिल्यांदा थोडक्यात पहा. दिस ग्रुप इन्क्लूड ऑल द युनिसेल्युलर. ह्याच्यामध्ये काय आहेत? युनिसेल्युलर. सगळेच युनिसेल्युलर. आणि कसे आहेत? बट यूकॅरियोटिक, ज्यांचं न्यूक्लियस पूर्णपणे विकसित आहे. एक पेशी आहेत पण केंद्रक एकदम व्यवस्थितपणे तयार झालेला आहे. यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. अशा ऑर्गॅनिझमचा समावेश या ठिकाणी कोणत्या राज्यात केलेला आहे? किंगडम प्रोटिस्टामध्ये. दीज ऑर्गॅनिझम शो लिंक विथ ऑल यूकॅरियोटिक किंगडम लाईक प्लॅन्टी, फंजाय अँड ॲनिमॅलिया. हा जो राज्य आहे हा राज्य पुढच्या 3 राज्याला अटॅच्ड करतो. पुढचे 3 राज्य कोणते आहेत? सगळ्यामध्ये काय आहेत आता ऑर्गॅनिझम? यूकॅरियोटिक आहेत. मग ते कोणते किंगडम आहेत? प्लॅन्टी आहे, नंतर आहे फंजाय आणि ॲनिमॅलिया. त्या तिघांना पण हा काय करतो? या ठिकाणी कनेक्टिंग लिंक या ठिकाणी दाखवतो. आता किंगडम प्रोटिस्टामध्ये या ठिकाणी 5 प्रकारचे सजीव आहेत. काही सजीव प्लॅन्ट लाईक. ओके, काही सजीव कसे आहेत? ॲनिमल लाईक. काही कसे आहेत? डिनोफ्लॅजेलेट. काही कसे आहेत? फंगी लाईक. आणि काय? युग्लिनॉइड. काही त्या ठिकाणी युग्लिनॉइड आहेत. ह्या प्रोटिस्टामध्ये पुन्हा काय केलेले आहेत? त्यांच्यामध्ये कोणत्यासारखे गुणधर्म आहेत? काही ऑर्गॅनिझममध्ये प्लॅन्टसारखे गुणधर्म आहेत म्हणून त्यांना काय म्हणलं आहे? प्लॅन्ट लाईक प्रोटिस्टा. काही ऑर्गॅनिझममध्ये जे काही इन्क्लूड आहेत प्रोटिस्टामध्ये द कॅरेक्टर इज अ ॲनिमल लाईक म्हणून त्यांना कशात इन्क्लूड केले? ॲनिमल लाईक प्रोटिस्टा. ओके, आता पहिल्यांदा बघूया आपण. हिअर प्लॅन्ट लाईक प्रोटिस्टा. आता आपण काय बघतोय? प्लॅन्ट लाईक. दे आर ऑल्सो टर्म्ड क्रिसोफाइट. दे आर कॉमनली टर्म्ड फायटोप्लॅन्क्टन. दे आर मायक्रोस्कोपिक अँड मोस्टली फोटोसिंथेटिक. कसे आहेत ते? मायक्रोस्कोपिक. विच कुड नॉट सीन विथ नेकेड आईज. डोळ्याला दिसत नाहीत. यांच्यामधले जे काही ऑर्गॅनिझम आहेत दीज आर मायक्रोस्कोपिक. सूक्ष्मदर्शकाखालीच आपल्याला ते बघायला मिळतात. अँड मोस्टली फोटोसिंथेटिक. आज कसे आहेत ते? फोटोसिंथेटिक. स्वतःचं अन्न या ठिकाणी प्रकाश संश्लेषणाद्वारे तयार करतात म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे? प्लॅन्ट लाईक. ओके, फोटोसिंथेटिक. अँड आर मेजर प्रोड्युसर इन ओशियन.
आता या ठिकाणी अनेक कुठे आहेत, ओशियनमध्ये. ओके, मोस्ट ऑफ देम आर रेफर्ड टू द डायॲटम्स. त्यातल्या जास्त ह्यांना काय म्हटलेलं आहे, डायॲटम्स. ॲज हॅव बॉडी वॉल मेड अप ऑफ ए 2 सोप बॉक्स लाईक फिटिंग सिलिका कवर. त्यांचे सोपचा बॉक्स कसा असतो, एक वर एक शेल आणि खाली एक शेल, अशा 2 सेलनं या ठिकाणी त्यांची बॉडी कशी अशी या ठिकाणी तयार झालेली आहे, सिलिकासारखी. ओके, referred as a diatom as have a body wall made up of 2 soap box like fitting silica cover. Here diatomaceous earth is nothing but these shell left behind for so many years. आता हे जे काही डायॲटम्स आहेत ह्यांचे जे शिंपले आहेत ते अनेक वर्ष या ठिकाणी काय राहतात, पृथ्वी तलावरती राहतात, मेनी इयर. हिअर diatomaceous earth is granular, hence find यूज इन पॉलिशिंग अँड फिल्ट्रेशन. आता हे जे दुनिया आहे ती कशी आहे, ग्रॅन्युलर अशी ही दुनिया आहे. ही आहे डायॲटम्स. फिगर दिसते का, हा आहे डायॲटम. आपण हा बघितला होता बॅक्टेरिया, त्याची बॉडी म्युसिलिजिनस आहे, इथं सिस्ट आहे, नायट्रोजन फिक्स करतो आहे. आणि आता आपण बघतोय प्लॅन्ट लाईक प्रोटिस्टा. आता या ठिकाणी हा काय आहेत, डायॲटम्स आहेत. ओके, नंतर आपण बघणार आहोत ॲनिमल लाईक. आता या ठिकाणी हे डायॲटम्स लिहून घ्या, कशात यूज केलं जातं, यूज इन ए पॉलिशिंग अँड अ फिल्ट्रेशन. देन ॲनिमल लाईक प्रोटिस्टा. नंबर 2 काय आहे, ॲनिमल लाईक प्रोटिस्टा, ॲनिमलसारखे. आता त्यांच्यामध्ये कोणते गुणधर्म ॲनिमलसारखे आहेत आपण बघूया. दे आर ऑल्सो टर्म प्रोटोझोआन. ह्यांना टर्म काय दिलेलं आहे, इट इज कॉल्ड ॲज ए प्रोटोझोआन. यांना काय नाव दिलेलं आहे, दीज आर टर्म्ड ॲज ए प्रोटोझोआन. दे लॅक सेल वॉल. त्यांच्यामध्ये काय नाही आहे, सेल वॉल नाही आहे. दे आर हेट्रोट्रॉफिक. कसे आहेत ते, परपोषी, विच कुड नॉट सिंथेसाइज ओन फूड मटेरियल. हेट्रोट्रॉफिक. दे आर बाय लिव्ड टू प्रिमेटिव्ह ॲनिमल फॉर्म. कसे आहेत हे, दीज आर बिलिव्ड टू बी प्रिमेटिव्ह. ते कसे आहेत, ॲनिमल लाईक जे प्रोटिस्टा आहेत असा समज आहे, हे काय आहेत, प्रिमेटिव्ह आहेत. आधी सुरुवातीचे जीव आहेत. हिअर अमिबॉइड प्रोटोझोअन हॅव सिडोपोडिया. जर अमिबॉइड जे काही आहेत त्यांना काय आहे, सिडोपोडिया आहे फॉर लोकोमोशन. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी तो छद्मपात तयार करतो अमिबा आणि एका प्लेसमधून दुसऱ्या ठिकाणी जातो. लोकोमोशन मीन्स द होल बॉडी गोज फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस विच इज कॉल्ड ॲज ए लोकोमोशन. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणे त्याला काय म्हणतो आपण, लोकोमोशन. लक्षात ठेवा. नुसतं हातच, आता आपण इथे बसलो रूम आणि तुमच्या वर्गाच्या तुम्हाला बाहेर जायचं आहे, नुसतं हाताला जा म्हणलं तर जाता येते का, नाही. म्हणजे काय, लोकोमोशन म्हणजे काय, होल बॉडी, संपूर्ण शरीर गोज फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणे, आणि त्या क्रियेला काय म्हणतात, लोकोमोशन. ओके, मग अमिबा लोकोमोशन कशाद्वारे करतो, सिडोपोडिया, छद्मपातद्वारे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी तो या ठिकाणी जातो. अमिबा इज फ्री लिव्हिंग फॉर्म. अमिबा कसा आहे, हा फ्री लिव्हिंग या ठिकाणी राहतो. बट एंटामिबा, कोण, हा एंटा अमिबा इज एंडो पॅरासायटिक. पॅरासाईट म्हणजे काय, हे वर्ड लक्षात ठेवा. पॅरासाईट परजीवी, दुसऱ्यांच्या शरीरावरती वाढणारे. आता हा जो पॅरासाईट आहे, पॅरासाईट 2 प्रकारचे आहेत. एक आहे एक्झो पॅरासाईट आणि दुसरा काय असतो, एंडो. हा जनरल माहिती द्यायला. पॅरासाईट परजीवी, परजीवीचे 2 प्रकार आहेत. जे दुसऱ्यांच्या जीवावर जगतात त्याला काय म्हणतो आपण, पॅरासायटिक ऑर्गॅनिझम. ओके, आता त्याच्यामध्ये एक्झो पॅरासायटिक, द ऑर्गॅनिझम इज प्रेझेंट एक्सटर्नल टू द बॉडी. आता समजा एखादं गाय वगैरे आहे आणि त्यांच्या बॉडीवरती तुम्ही ते गोचिड वगैरे काहीतरी म्हणता, ते त्याच्यावरती, किंवा एखादा मच्छर वगैरे, त्याला काय म्हणायचं, एक्झो पॅरासाईट. शरीराच्या वरती राहतात आणि त्यांचं रक्त शोषून घेतात, त्यांना काय म्हणायचं, एक्झो पॅरासायटिक. ओके, परजीवी. एंडो पॅरासायटिक शरीराच्या मध्ये, जे परजीवी शरीराच्या
मध्ये राहतात आणि त्या ऑर्गॅनिझमपासून अन्न पाणी घेतात, अशांना काय म्हणायचं, एंडो पॅरासायटिक. जंत कुठं असतात, इंटेस्टाईनमध्ये, आतड्यामध्ये, मोस्टली प्रेझेंट इन द चिल्ड्रन. छोट्या मुलांच्या आतड्यामध्ये या ठिकाणी ॲस्कॅरिस राहतो, जंत राहतो, त्याला काय म्हणायचं, एंडो. शरीराच्या मध्ये जे परजीवी राहतात त्यांना म्हणायचं एंडो पॅरासायटिक. आणि जे सजीव हे पॅरासाईट विच कॅन लिव्ह आउटसाईड द बॉडी, शरीराच्या बाहेर जे राहतात त्यांना काय म्हणायचं, एक्झो पॅरासाईट. काय आमचं लक्षात ठेवायचं, व्हॉट इज मीन बाय एक्झो पॅरासाईट अँड व्हॉट इज मीन बाय द एंडो पॅरासायटिक. आता या कम टू द पॉईंट. कोणाकडे यायला लागलो तर आपण, एंटामोबिया. दीज आर मोस्टली द एंडो पॅरासायटिक. ते कसे आहेत, एंडो पॅरासायटिक आहेत. कोण, एंटामिबा. आणि आता हा काय करतोय बघा, इज एंडो पॅरासायटिक अँड कॉज अमिबाईक डिसेंट्री. काय लागतंय, अमिबा पोटामध्ये गेले की डिसेंट्री, त्या ठिकाणी सारखं टॉयलेटला पळावं लागतं, त्याला काय म्हणतात, डिसेंट्री, अमिबिक डिसेंट्री. ओके. आता फ्लाजेलेट प्रोटोझोवन ह्या फ्लाजेला, जे प्रोटोझोआ ह्यांच्यामध्ये सगळ्या कोणाचा समावेश आहे, ॲनिमल लाईकमध्ये, प्रोटिस्टामध्ये प्रोटोझोवन. ज्या प्रोटोझोआला काय आहेत, फ्लाजेला. आता समजा हा प्रोटोझोआ आहे असं कन्सिडर करू, त्यांना काय आहेत, फ्लाजेला. अशा प्रकारचे जे काही फ्लाजेला आहे. आता हे फ्लाजेला कशासाठी यूज करतात, फॉर द लोकोमोशन. लोकोमोशन म्हणजे काय, आता या ठिकाणी अमिबा लोकोमोशनसाठी कशाचा वापर केला होता, सिडोपोडियाचा. आता ह्या ऑर्गॅनिझमला काय आहेत, फ्लाजेला. आणि ह्या फ्लाजेलाचा उपयोग ते कशासाठी करतात, लोकोमोशन. द बॉडी गोज फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी ते कशाचा वापर करतात, या ठिकाणी फ्लाजेलाला, ॲज ए लोकोमोटरी ऑर्गन. ओके. Here trypanosoma is a common flagellated pathogen which causes sleeping illness. आता हा जो फ्लॅजेलेटेड ऑर्गॅनिझम आहे त्याचं नाव काय आहे, ट्रिपनोसोमा. हा काय आजार निर्माण करतो, स्लीपिंग सिकनेस, सारखं झोप येण्याचं काम या ठिकाणी याच्यामुळे घडतं. कोणामुळे, या ठिकाणी ट्रिपनोसोमा. हा कसा आहे, हा एक काय आहे, प्रोटोझोवन आहे. त्या प्रोटोझोवनला या ठिकाणी काय आहेत, प्लाझानो फ्लाजेला. त्याला काय आहे, त्या ठिकाणी फ्लाजेला आहेत. ओके. आता पहा पॅरामेशियम. हा जो पॅरामेशियम आहे, ह्या पॅरामेशियमला सिलिया आहेत, पूर्ण केस 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 आहेत बघा. ह्याच्या बॉडीला पॅरामेशियमला या ठिकाणी काय आहेत, सिलिया आहेत. विच इज स्लीपर लाईक. हा असा स्लीपरच्या आकाराचा असा हा पॅरामेशियम असतो आणि त्याला या ठिकाणी काय असतात, सिलिया, बारीक बारीक केस असल्यासारखे त्याच्या पूर्ण बॉडीवरती या ठिकाणी सिलिया असतात. आणि ह्या सिलियाद्वारे तो काय करत असतो, विच कॅन यूज्ड दिस सिलिया फॉर द लोकोमोशन. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी या ठिकाणी तो सिलियाचा वापर करत असतो. हे काय आहे, त्या ठिकाणी सिलिया. ओके. कोणाकडे आहेत हे सिलिया, पॅरामेशियमला या ठिकाणी काय आहेत, सिलिया आहे. हॅविंग सिलिया फॉर लोकोमोशन. ह्या सिलियाचा उपयोग तो कशासाठी करतो, लोकोमोशनसाठी या ठिकाणी करतो. ओके. आता नंतर बघूया. इन पॅरामेशियम गुलेट अ कॅव्हिटी ओपन ऑन द सेल सरफेस. ह्या ठिकाणी त्याची जी कॅव्हिटी आहे ते सेल सरफेसवरती काय होते, ओपन होते. आता नंतरचं आहे, ओके, ॲनिमल लाईक बघायला लागलो आता बघतोय प्लास्मोडियम. हा आहे पॅरामेशियम. हा कोणता आहे, पॅरामेशियम. ओके. त्याच्या बॉडीवरती काय आहेत, सिलिया आहेत आणि त्या सिलियाचा वापर कशासाठी केला जातो, फॉर द लोकोमोटरी ऑर्गन, ॲज अ लोकोमोटरी ऑर्गन विच इज यूज्ड फॉर ए लोकोमोशन. लोकोमोशनसाठी त्याचा वापर या ठिकाणी केला जातो. आता आपण बघतोय प्लास्मोडियम. हा प्लास्मोडियम हा ऑर्गॅनिझम, हा सजीव कसा आहे, इज ए स्पोरोझोवन प्रोटोझोआ. हा स्पोर तयार करणारा. हा काय तयार करतो, स्पोर्स. लक्षात असेल तुम्हाला, हा स्पोर तयार करतो म्हणून याला काय म्हटलेले, स्पोरोझोवन. पण काय आहे तो, प्रोटोझोआ आहे. इट कॉज मलेरिया. मलेरिया आजार माहीत असेल, याच्यामुळं काय होतो, मलेरिया या ठिकाणी होतो. कोणत्यामुळे कोणता आजार होतो हे नीट लक्षात ठेवा. याच्यामुळं काय तयार होतो, मलेरिया होतो. इट फॉर्म स्पोर्स इन वन ऑफ इट्स लाईफ स्टेज. एका लाईफ स्टेजमध्ये तो मलेरिया या ठिकाणी तयार करत असतो. कोणत्या फॉर्ममध्ये, स्पोर्सद्वारे या ठिकाणी एका लाईफ स्टेजला. ओके. आता नंतर आहे डिनोफ्लॅजेलेट. आता डिनोफ्लॅजेलेट काय आहे, दीज आर ॲक्वॅटिक अँड फोटोसिंथेटिक. हां, आता कोणाला बघतोय आपण,
आपण ॲनिमल लाईक प्रोटिस्टा बघितला. आता बघत आहोत सी म्हणजे नंबर 3 हा आहे डिनोफ्लाजलेट. हा डिनोफ्लाजलेट्स जे आहेत ते डिनोफ्लाजलेट कसे आहेत बाळांनो? दीज आर ॲक्वॅटिक. हे आहेत ॲक्वॅटिक. या ठिकाणी ते आहेत ॲक्वॅटिक. ॲक्वॅटिक मीन्स दोज ऑर्गॅनिझम लिव्ह इन वॉटर. कुठं राहतात ते? वॉटरमध्ये लाईव्ह राहतात. ते कुठं राहतात? पाण्यामध्ये, जलचर. त्याला काय म्हणायचं? ॲक्वॅटिक. लक्षात ठेवा, ॲक्वॅटिक कोणाला म्हणायचं? दोज ऑर्गॅनिझम लिव्ह इन अ वॉटर विच इज कॉल्ड ॲज ए ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम. ओके. डिनोफ्लाजलेट ऑर्गॅनिझम आर मोस्टली अ ॲक्वॅटिक अँड विच कॅन लाईव्ह इन अ मराईन वॉटर. कुठं राहतात? मराईन. मराईन पाण्यामध्ये. मराईन म्हणजे खारं पाणी, समुद्रातलं पाणी. या ठिकाणी मराईन वॉटरमध्ये. फ्रेश वॉटर म्हणजे गोड पाणी. ओके. आता हे कुठं राहतात? मोस्टली इन अ मराईन, समुद्रासारख्या. अँड फोटोसिंथेटिक. दुसरं कॅरेक्टर काय त्याचं? फोटोसिंथेटिक. यांचं नेचर कसं आहे? फोटोसिंथेटिक. द सेल वॉल इज मेड अप ऑफ ए सेल्युलोज स्टफ प्लेट्स. त्यांच्या सेल वॉलवरती काय आहे? या ठिकाणी सेल्युलोजचं आवरण या ठिकाणी आहे. दे हॅव पजेस ए पेअर ऑफ फ्लाजेला. आता त्यांना काय आहेत? जोडी आहे. कशाची? फ्लाजेलाची या ठिकाणी जोडी आहे. दे हॅव ए वाईड रेंज फोटोसिंथेटिक पिगमेंट विच कॅन बी येलो, ग्रीन, ब्राऊन, ब्ल्यू अँड रेड. या ठिकाणी ह्यांच्यामध्ये फोटोसिंथेटिक पिगमेंट जे रंग आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी आहेत. कोणकोणते आहेत? येलो आहे, ग्रीन आहे, ब्राऊन आहे, ब्ल्यू आहे आणि रेड आहे. ओके. गोनिओलेक्स इज ए डिनोफ्लॅजलेट दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर फेमस रेड टाईड. आता हा गॉनिएलेक्स जो आहे याच्यामध्ये सगळ्यामध्ये पिगमेंट आहेत, पण ह्याच्यामध्ये जास्त पिगमेंट कोणता आहे? रेड कलरचा. रंगद्रव्य ह्या मध्ये जास्त आहे डिनोफ्लाजलेटमध्ये. आणि हे ऑलरेडी कुठं राहतात? मराईन, समुद्रामध्ये, सीमध्ये राहतात. आणि अशा वेळेला ह्यांचं जर प्रमाण वाढलं, कोणाचं? गॉनिओलेक्सचं, त्यावेळेला समुद्र पूर्ण कसा दिसतो? सी ॲपियर रेड. पूर्ण समुद्र लाल लाल रंगाचा या ठिकाणी दिसतो. ओके. नंतर फंजाय लाईक प्रोटिस्टा. फंजाय लाईक. डिनोफ्लाजलेट झालं. आता काय? फंजाय लाईक. आता नंबर 4 काय आहे? फंजाय. बुरशीसारखे कॅरेक्टर असलेले. बुरशीचं कॅरेक्टर काय? सॅप्रोफायटिक मोड ऑफ न्यूट्रिशन. ओके. फंजाय लाईक प्रोटिस्टा. आता हा फंजाय लाईक जे प्रोटिस्टा आहेत ते कसे आहेत बघा? दे आर कॉमनली फॉर्म ॲज ए ग्रुप ऑफ ए मॅक्सोमायसिटीज. कोणत्या ग्रुपमध्ये येतात ते? मॅक्सोमायसिटीज या ग्रुपमध्ये येतात. दीज आर सॅप्रोफायटिक. सॅप्रोफायटिक लक्षात ठेवायचं. न्यूट्रिशनचा वेगळा प्रकार आहे सॅप्रोफायटिक. कुजवण्याचं काम या ठिकाणी करतात. फाउंड ऑन डिकेईंग. काय करतात ते? कुजवणे, डिकेईंग. त्यांचं कामच काय? डिकेईंग, कुजवण्याचं काम. त्याला म्हणायचं सॅप्रोफायटिक. जसं आपण फोटोसिंथेटिक बघितलं, पॅरासायटिक बघितलं, ऑटोट्रॉफिक बघितलं, स्वयंपोषी बघितलं, पॅरासाईट परजीवी बघितले. पॅरासाईटचे 2 प्रकार. एक प्रकार एक्झो पॅरासाईट, दुसरा एंडो पॅरासाईट बघितला. ओके. आता नंतर काय? हे सॅप्रोफायटिक म्हणजे काय? कुजवण्याची क्रिया. म्हणजे बुरशीचं जे कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर या प्रोटिस्टामध्ये असलेल्या सजीवांचं आहे. ते काय करतात? विच कॅन डिकेईंग लीव्ज. पानांना या ठिकाणी कुजवण्याचं काम करतात. देअर सेल ॲग्रिगेट टू फॉर्म ए लार्ज सेल मास. त्यांच्या पेशी जर ॲग्रिगेट झाल्या तर त्यांचा मास या ठिकाणी तयार होतो आणि त्या मासला प्लास्मोडियम म्हटलं आहे. पण प्लास्मोडियम हा नॉट अ मलेरिया पॅरासाईट. आपण आधी प्लास्मोडियम बघितलेलं आहे, पण हा त्यातला प्लास्मोडियम नाही आहे. हा काय कॉज करत नाही? मलेरिया या ठिकाणी कॉज करत नाही. द स्पोर प्रोड्युस्ड बाय ए प्लास्मोडियम आर व्हेरी टफ अँड सर्वाईव्ह इवन व्हेरी हार्श कंडिशन. याच्यामधले जे प्लास्मोडियम आहे ते काय स्पोर तयार करतात. याचे जे स्पोर आहेत हे स्पोर कसे आहेत? व्हेरी टफ, खूपच टफ असे ह्याचे स्पोर्स आहेत. आणि हे या ठिकाणी हॅर्श कंडिशनमध्ये सुद्धा काय राहतात? सर्वाईव्ह, जिवंत या ठिकाणी ते राहतात. आता लास्ट आहे युग्लिनॉइड. लास्ट काय आहे? युग्लिनॉइड. आपण बघत आहोत किंगडम प्रोटिस्टा. आता या ठिकाणी आपण बघत आहोत युग्लिनॉइड. एक्झाम्पल काय आहे? युग्लिना,
खूप सोपं आहे. दे लॅक सेल वॉल. आता आपण बघतायत युग्लिनॉइड्स. दे लॅक यांच्यामध्ये काय नाही आहे, सेल वॉल. या ठिकाणी सेल वॉल नाही आहे. बट हॅव अ टफ कवरिंग, पण त्याच्यावरती टफ कवरिंग आहे. कशाचं? प्रोटीनचं. प्रोटीनेसियस पिलेस. या ठिकाणी त्याच्यावरती प्रोटीनचं असं टफ असं आवरण याच्यावरती आहे. सेल वॉल नाही आहे. प्रोटीनेसियस पिलिकल. ओके. दे पजेस 2 फ्लाजेला. याला सुद्धा काय आहेत? 2 या ठिकाणी फ्लाजेला आहेत. दे हिअर हेट्रोट्रॉफ्स. हे दोन्ही कॅरेक्टर करतात. हे हेट्रोट्रॉफ्स जेव्हा काय असेल? लाईट इज अब्सेंट. लाईट जर अब्सेंट असेल तर ते काय आहेत? परपोषी. स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाहीत. युग्लिनाइड विच कॅन इन्क्लुडेड ऑर्गॅनिझम. दे लॅक अ सेल वॉल बट देर इज प्रेझेंट ए थिक प्रोटीन कवर हिअर फॉर द प्रोटेक्शन. दे कन्सिस्टेड 2 फ्लाजेला फॉर अ लोकोमोशन. या ठिकाणी त्यांना 2 फ्लाजेला आहेत. दे हेट्रोट्रॉफ्स. ते कोणतं काम करतात? हेट्रोट्रॉफिक, परपोषी. कधी? व्हेन लाईट इज अब्सेंट. लाईट जर अब्सेंट असेल तर ते कसे जगतात? हेट्रोट्रॉफिक मोड ऑफ ए न्यूट्रिशन. बट व्हेन लाईट इज प्रेझेंट बट पजेस ए पिगमेंट. त्यांच्यामध्ये काय आहेत? रंगद्रव्य आहेत. सिमिलर टू दॅट ऑफ ए हायर प्लॅन्ट. कोणासारखे? प्लॅन्टसारखे. क्लोरोफिल ए, बी वगैरे प्लॅन्टमध्ये जसे पिगमेंट आहेत तसे पिगमेंट या ठिकाणी आहेत. कशासाठी? फॉर अ फोटोसिंथेसिस. आता मग ते कसे आहेत? ऑटोट्रॉफिक. जेव्हा सनलाईट असेल त्यावेळेला त्यांच्यामध्ये काय पिगमेंट आहेत आणि ते काय करतात? ऑटोट्रॉफिक या ठिकाणी जगतात. फोटोसिंथेटिक या ठिकाणी ते आहेत. ते काय म्हणतात? बट पजेस ए पिगमेंट सिमिलर टू दॅट ऑफ ए हायर प्लॅन्ट फॉर अ फोटोसिंथेसिस. ओके. सेल वॉल लॅक आहे. प्रोटीनचं आवरण आहे. 2 फ्लाजेल आहेत. दीज आर हेट्रोट्रॉफ व्हेन लाईट इज अब्सेंट अँड दे कॅन पजेस ए पिगमेंट सिमिलर टू दॅट ऑफ ए हायर प्लॅन्ट for a photosynthesis. This is example is a euglena. या ठिकाणी पहा, हा युग्लिना आहे. तुम्हाला त्या ठिकाणी फ्लाजेला दिसतोय. त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट तुम्हाला या ठिकाणी दिसतंय. हा आहे युग्लिना. ओके. हा आहे पॅरामेशियम. ओके. आणि हा आहे आपला डायनोफ्लाजेलेट. सी या ठिकाणी रेड रंगाचं दिसतं. गायनोलेक्स. ओके. दिसायला ऑर्गॅनिझम. ओके स्टुडंट. ओके. प्लीज स्टुडंट्स यू सबस्क्राईब माय चॅनल अँड लाईक द चॅनल. प्रत्येक स्टुडंट या ठिकाणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. ओके. नाव वी हॅव स्टॉप हिअर.